नमस्कार मित्रांनो, जसं की लास्ट टाइममध्ये मी रियांश अमृत ज्यूस मी माझ्या फॅमिलीसाठी घेतला होता. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केले की दादा याचा रिझल्ट आला का, हा कसा आहे ज्यूस, आणि बऱ्याच लोकांनी कमेंट सुद्धा केल्या होत्या की हा ज्यूस चांगला आहे, आम्ही सुद्धा घेत आहे, आम्ही सुद्धा काम करत आहे. तर आज मला स्पेशली हा व्हिडिओ बनवायचा आहे रियांश अमृत ज्यूसवर, की ज्या लोकांना हा अमृत ज्यूस समजला नाही किंवा याच्या पाठीमागचे बेनिफिट समजले नाहीत किंवा घ्यायचा कसा किंवा याच्याबरोबर याचे फायदे काय आहेत किंवा याच्यातून तुम्ही पैसे कसे मिळवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर माझ्याबरोबर आहेत रियांश अमृत ज्यूस या कंपनीमधील रुबी डायरेक्टरवरती पोस्टवरती असणाऱ्या मॅडम्स सारिका मॅडम आहेत. खास राहुरीवरून आलेले, तर ती पण रियांश अमृत ज्यूस याची माहिती देण्यासाठी आपल्या ऑडियन्सला. तर आज आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया सारिका मॅडम कडून. सर्वप्रथम तुमचं आमच्या घरी स्वागत आहे. म्हणजे हे आमचं कसं आहे माहिती आहे का, वाघमारे फॅमिली आणि ही माझी यूट्यूब फॅमिली, ज्या ठिकाणी आता मी तुमची ओळख करून दिलेली आहे. ओळखीमध्ये काय चूकभूल झाली असेल तर क्षमस्व मागतो, पण आज खूप छान वाटतं की रुबी डायरेक्टर, बरोबर ना? येस सर, येस. हा, तर ती पोस्ट म्हणजे छोटी मोठी पोस्ट नाही आहे, खूप मोठी पोस्ट आहे. त्याच्याबद्दल आपण डिस्कस नंतर करूया. सगळ्यात पहिल्यांदा की हा रियांश अमृत ज्यूस नक्की काय आहे, बॉडीवरती काय वर्क करतो आणि कसा घ्यायचा, याचे फायदे काय आहेत, तर सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा मॅडम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात. मी पण सांगणार आहे. तर नमस्कार मॅडम, सांगा. नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते पांडुरंग सर. खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. थँक्यू. मित्रांनो, आज रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये ॲज अ रुबी डायरेक्टर म्हणून माझं काम चालू आहे. माझा 2.5 ते 3 वर्षाचा रियांचा अनुभव आहे. आणि हे अमृत ज्यूस जे आहे, हे अमृत ज्यूस नाहीये, तर हे अमृतच आहे आपल्या शरीरासाठी. तर मित्रांनो, हे जे अमृत ज्यूस आहे, हे अमृत ज्यूसचे खूप मोठे मोठे फायदे आहेत. पण ते फायदे सांगण्याच्या अगोदर मी स्वतः काय फायदा घेतला हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आज ज्यावेळेस मी चालू केलं त्यावेळेस मला सुद्धा वेट कमी होतं माझं, आणि प्लस कमरेचाही खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होता. आणि त्या प्रॉब्लेमवर मी हे घेतलं होतं आणि खूप छान रिझल्ट आला. आणि मग वाटलं की यार, आपण जर बरे झाले तर नक्कीच बाकीचेही बरे होतील. म्हणजे मॅडम, तुम्हाला किती दिवसामध्ये ह्याचा अनुभव आला? सर, मी कमीत कमी त्याचा 3 ते 6 महिने कोर्स केला. ऑलरेडी आपला नियम असा आहे की 3 महिन्याचा कोर्स आपल्याला कंटिन्यू 90 दिवसाचा करावा लागतो. म्हणजे बऱ्यापैकी लोक असं निगेटिव्हिटी पसरवतात किंवा सांगतात की याचा काय फायदा नाहीये किंवा बेनिफिट भेटत नाही किंवा राहत नाही दुखणं पिकणं. तर त्याचा विषय असा आहे की तुम्ही ती गोष्ट प्रॉपर करत असाल तरच हा रिझल्ट देतो. समजा आता तुम्ही, आता फॉर एक्झाम्पल उदाहरण तुमच्या भाषा सांगायचं म्हणलं तर कोरे प्याला तर पटकीने चढते, पण पाणी टाकून प्या तर थोडी थोडी चढते. म्हणजे त्याचे पण काय नियम आहेत, म्हणजे याचे सुद्धा नियम आहेत. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा इतर कुठल्या शरीरातला प्रॉब्लेम कमी करायचा असेल तर त्याचे पण नियम आहेत, त्याच्या अटी आहेत, त्याचे पथ्य आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित पाळलं, 3 महिने कंप्लीट केलं तर त्याचा रिझल्ट 100% बॉडीवरती भेटतो. पण काय लोक काय करतात, 2 दिवस घेतलं आणि एखाद दिवस चला नाही घेतलं तर काय होते असं म्हणलं तर त्याचा कसा रिझल्ट भेटणार सांगा बरं. त्याच्यामुळे मॅडम जे सांगतात ते बरोबर आहे, त्यांनी कंटिन्यू केलं आणि फरक जाणवला. आमच्या घरात पण, आता आमचं उदाहरण सांगतो, आम्ही सगळ्यांसाठी बॉटल्स घेतल्या होत्या, पण ही पूजा माय मिसेस, ओनली मिसेस, नो विशेष काहीच नाही, एकमेव एक रोज उठायचं आणि पूजा म्हणायचं. आणि घरी आई आप्पासाठी घेतले होते, पण कुणी रेग्युलर घेत नाही, जे आहे ते सांगतो तुम्हाला. पण आमच्या आईनं रेग्युलर घेतला, न चुकता घेतला. ते पण आईचे गुडघे दुखत होते, गुडघे तिचे कमी आले. तिला म्हणलं अजून तू 2-3 महिने घे, तुझे गुडघे पूर्णपणे थांबतील. आणि असं नाही की आपण आयुष्यभर घ्यायचा ज्यूस हे ते, म्हणजे 6 महिने जर घेतला तुम्ही तरी तुम्हाला याचा बेनिफिट भेटेल. येस, नक्कीच सर, नक्कीच. म्हणजे अजून काय सांगू शकता याच्याबद्दल तुम्ही? सर, याच्याबद्दल बोलण्यासारखं खूपच आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. सर, हे अमृत ज्यूस जे आहे, अमृत जे आपण म्हणतो, दिवसभरामध्ये आपल्याला 46 कंटेनची गरज असते. 46 हब्स आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं असतं. त्यापैकी सर याच्यामध्ये 42 हब्स वापरले, म्हणजे 42 कंटेन वापरले गेले. मग ते 42 कंटेन काय आहे, याच्यावर जे चित्र बघितले तुम्ही, हे चित्रापैकी 42 घटक, जडीबुटी आणि वनस्पती याचा वापर करून याच्यामध्ये अमृत ज्यूस बनवलेला आहे. आणि ज्यावेळेस हे तुमच्या शरीरात जातं ना, त्यावेळेस तुमच्या शरीराला त्याला काहीच माहिती नाही आहे की तुमच्या शरीरामध्ये कोणताही आजार आहे. हे सगळ्या आजारांना काम तर करतेच, आजार म्हणून नाही तर एक सप्लिमेंट आहार आपल्यासाठी चांगला आहे. मग तुमच्या शरीरामध्ये BP, शुगर, मूतखडा, मूळव्याध, कॅन्सर, स्वायरेसिस, अस्थमा, दमा, स्त्री पुरुषांचे गुप्त आजार, असा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, त्या प्रॉब्लेमवर हे तर बरं करतंयच. पण ज्या लोकांना आजार नाही ना,
त्यांनी सुद्धा एक फूड सप्लिमेंट आहार म्हणून हे नक्कीच यूज करू शकता. कारण याचं एक असंच आहे की आत्ताचं जे आपलंच अन्न आहे, हवा आहे, पाणी आहे, ह्या तिन्ही गोष्टी शुद्ध नाही राहिलेल्या आहेत. कारण काय झालं, सगळं केमिकल आपल्या शरीरामध्ये जात आहे. म्हणजे केमिकल गेल्यानंतर आपण काय करतो, आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. ॲदन आपण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपण ज्या मेडिसिन खातोय मग त्या केमिकलच्या असतात, त्या केमिकल आपल्या पोटात गेल्यानंतर आणखीन आपल्याला आजार वाढत चालतात. आणि ज्यावेळेस तुम्ही आयुर्वेदा वापरतं त्यावेळेस हे तुमच्या मुळावर म्हणजे तुमच्या पेशीपर्यंत जाऊन हे काम करतं. बघा आपली जी बॉडी असते ती बॉडी आपल्या मूळ म्हणजे पेशीपासून तयार होते सर. मग ती पेशीपासून तयार झाल्यानंतर मूळ म्हणजे काळजी घेणं आपल्याला पेशीपासूनच आहे. मग तुम्ही जर डॉक्टर मेडिकल सायन्सचा वापर करून जर तुमचा आजार बरा करताय तर ते काम फक्त उतकपासून होतं. म्हणजे आपल्या शरीरामूळ म्हणजे पेशी असतात, नंतर उतक बनतं, नंतर अंग बनतं, आणि आपली बॉडी बनते. आपली जर बॉडी व्यवस्थित ठेवायची असेल तर मूळ म्हणजे आपल्याला पेशी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. मग पेशीवर एकमेव काम करणारं एकमेव प्रोडक्ट आहे का ते म्हणजे आयुर्वेदा. आणि आज आयुर्वेदावर लोकांचा विश्वास का बसलाय, 2019 मध्ये सर तुम्हालाही माहिती आहे करोना येऊन गेला. त्या काळामध्ये लोक घरी बसून काढे उकळून, घरात बसून काढे उकळून पित होते. कारण सर त्यावेळेस आयुर्वेदावर जास्त विश्वास बसला गेला. कारण त्यांनाही माहिती का आपण जर बाहेर गेलो तर जिवंत राहणार नाही, हीच त्यांना मोठी काळजी होती. आणि ज्या वेळेस हे 2019 मध्येच आपली कंपनी ओपनिंग झाली, पण तोपर्यंत आमच्याकडे नव्हतं. पण ज्या ज्या लोकांपर्यंत हे अमृत ज्यूस जे पोचलं ना, ते अमृत ज्यूस पोचल्यामुळं त्यांचे जे 15 स्कोर होते, 20 स्कोर होते, त्यांचे स्कोरसुद्धा कमी झाले. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा लोकांना याच्यापासून रिझल्ट भेटलाय सर. म्हणून आणि आज मी का सांगते का आयुर्वेदावर तुम्ही विश्वास ठेवा. बघा आज आपलं केमिकलचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. आणि 20 वर्षापूर्वीचा जर विचार केला, ॲदन जुन्या लोकांचा जर विचार केला तर त्यावेळेस त्या लोकांना आजार नव्हते. कारण का होतं का त्यांचं जे खानपान होतं म्हणजे अन्न, हवा, पाणी शुद्ध होतं. त्यामुळं त्या गोष्टी त्यांच्यामध्ये जाणवत नव्हत्या, आजाराचं प्रमाण त्यांच्यामध्ये जाणवत नव्हतंच. आणि आज काय झालंय, घराघरामध्ये आजार वाढत चालले सर. असं एकही घर नाही का ते हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत गेलं नाहीये. प्रत्येक घराघरामध्ये कसला ना कसला प्रॉब्लेम आहेच. आणि त्या प्रॉब्लेमसाठी मी सांगू शकते का हे अमृत ज्यूस अमृत नाही, अमृताप्रमाणेच तुमच्या शरीरावर काम करणार आहे. बरोबर. म्हणजे बऱ्यापैकी महिलांना असो किंवा पुरुषांना असो हा गुप्त आजार पण असतो, किंवा बऱ्यापैकी महिलांना हा पण प्रॉब्लेम असतो की गर्भ राहत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी लोक भरपूर साऱ्या डॉक्टरांकडे जातात, खूप लाखो रुपये खर्च करतात, पण काही जणांना रिझल्ट भेटत नाही. तर त्याच्यावरती सुद्धा हा अमृत ज्यूस काम करतो असं मला सांगितलं मॅडमने. आणि लास्ट टाइम सर आले तर त्यांनी सुद्धा सांगितले, रिझल्ट दाखवले लोकांचे. तर ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत. येस सर. याचा जे तुम्ही आत्ता जो क्वेश्चन केला सर अतिशय सुंदर होता. हा जो अमृत ज्यूस आहे, अमृत ज्यूस जो आहे, ज्या लेडीजला प्रेग्नेन्सी राहत नाही म्हणजे दिवस गर्भ राहत नाहीये तर त्या लेडीजसाठी सुद्धा हे अमृत ज्यूस. आणि आपण त्याच्यासोबत आपल्याकडे लेडी केअर आहे. ही जी लेडी केअर दिल्यानंतर आहे ना सर, त्यांची जी प्रेग्नेन्सी राहते त्यांना भरपूर लोक हॉस्पिटल करतात, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ट्रीटमेंट करतात, 8-8, 9-9 लाख रुपये खर्च करतात. तिथं लोकांना रिझल्ट नाही भेटले. पण आपलं ज्यावेळेस अमृत ज्यूस आणि हे जे लेडी केअर आहे ते वापरल्यानंतर लोकांना रिझल्ट आले. आणि मी स्वतः माझ्या टीममध्ये सर रिझल्ट घेतलेला आहे. मला सांगायला खूप आवडेल. राहुरीमध्येच आमचे एक कपल आहे, शिंदे नावाचं, दत्ता शिंदे म्हणून सर आहेत. एकदम साधारण व्यक्तिमत्व आहे सर. त्यांना जवळजवळ त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाले होते सर. 12 वर्षापासून त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांनी हॉस्पिटलमध्ये 8 ते 9 लाख रुपये खर्च केला आणि डॉक्टरांनी सांगितले का होईन, पण त्यांना कुठेही त्याचं यश नाही आलं. पण ज्यावेळेस आपला अमृत ज्यूस आणि लेडी केअर आणि त्यांच्या जे जेंट्स आहे, त्यांचे जे मिस्टर आहेत दत्ता सर, त्यांनी स्वतःसाठी अमृत ज्यूस आणि आपल्याकडे पॉवर बुस्टर प्लस म्हणून व्हर्जन आहे, तर ते प्लस आणि पॉवर बुस्टर प्लस आणि अमृत ज्यूस सरांनी वापरलं आणि मॅडमनी अमृत ज्यूस आणि आपलं लेडी केअर यूज केलं. हा कोर्स दोघांनी सोबत चालू केला आणि त्यांना 6 महिन्यामध्ये रिझल्ट आला सर. 6 महिन्यामध्ये. आज त्यांच्या घरामध्ये 5 वर्षाचं त्यांचं बाळ झालंय आणि सेकंड बाळ पण त्यांना झालंय. म्हणजे 2 बाळ त्यांच्या घरामध्ये रियांशमुळे आले. हॉर्मोन्स सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह होऊ शकतात, बॉडीमधले थांबलेले घटक असतील किंवा बऱ्याच काय गोष्टी हे अमृत ज्यूस काम करण्याचं
काम करता, प्रयत्न करता. अजून काय सांगू शकाल मॅडम, म्हणजे हा कशा पद्धतीने घ्यायचा असतो वगैरे? हो सर, याच्यात जे आता मी थोडीशी याच्या कंटेंटची थोडीशी माहिती सांगते आणि मग आपण सांगूया का तू कसा यूज केला पाहिजे. बरं बरं. ह्याच्यामध्ये जे 42 कंटेंट विषयी मी जे बोलले सर तुम्हाला, त्यामध्ये तुळस आपल्या परिसरात जे आहेत त्याचं मी थोडीशी माहिती सांगते. कोरपड आहे याच्यामध्ये. आपण म्हणतो आता 42 वनस्पती नेमकं काय काय आहे. कोरपड आहे आपल्या शरीरातली ही जी हीट असते, उष्णता कमी करण्याचं काम करते. त्यानंतर डाळिंब आहे, बीट आहे, आपल्या शरीरातलं रक्त वाढविण्याचं काम करतं. त्यानंतर केशर आहे, आपलं आपलं रक्त पातळ करण्याचं काम करतं. 9 प्रकारच्या बेरीज आहे, त्या आपल्या शरीरावर आपण म्हणतो ना कॅन्सरसारखं पेशंट, त्या कॅन्सर पेशंटसारख्या त्यांना सुद्धा खूप छान रिझल्ट येतो. त्यानंतर तुळस आहे त्याच्यामध्ये. आपली ही दारामध्ये तुळस असते, आपण कधी तोडून खात नाही, पण ती 250 हजारांवर चालते. आजकाल आपलं धावपळीचं जीवन आहे, त्यामुळे हे शक्य होत नाही. मग तुळससुद्धा हे याच्यामध्ये आहे. त्यानंतर शेवगा आहे, जे आपले कॅल्शियम देण्याचं काम करतो. असे 42 वनस्पती जडीबुटी याच्यामध्ये वापरले गेले. आणि ज्या वेळेस हे आपण यूज करतो ना, त्यानंतर आपल्या शरीरातलं जे केमिकल आहे, जे दूषित घटक आहे, जो कचरा आहे, ते पूर्णपणे बाहेर फेकतं. आणि याची घेण्याची पद्धत अशी आहे की ज्या वेळेस आपण अमृत ज्यूस घेण्याची पद्धत, सकाळी ज्यावेळेस आपण उठतो झोपेतून, आनिशापोटी घेणं गरजेचं आहे. झोपेतून उठल्या उठल्या तुम्हाला बॉटलकडे जाणं आहे, बॉटल शेक करणं म्हणजे बॉटल हलवणं गरजेचं आहे. त्यानंतर 30 ml त्याच्यामध्ये टोपण आहे आणि 15 मिली घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 तासानंतर तुम्ही ब्रश करायचा आणि नाश्ता वगैरे करायचा. शक्य झालं तर चहा बंदच करा, कारण की चहा जर तुम्ही पिले नाही तर तुम्हाला जास्तीत जास्त पटकन रिझल्ट त्याचा जाणवेल. आणि तुम्ही पिले जरी चहा तरी थोडासा लेट जाणवेल. असं काही नाही की चहा जर घेतला तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही, असं काही प्रॉब्लेम नाही. सर हा झाला आपला सकाळचा डोस. आणि त्यानंतर संध्याकाळी आपण जेवणाच्या अगोदर 1 तास याचं सेवन केलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं 2 टाइमाचं सेवन आहे. आपल्याकडे डायबोजी म्हणून पण एक आहे, त्याच्याबद्दल ते कशासाठी आपण वापरतो? हो, ते पण सांगते डायबोजीचं पण. आणि अमृत ज्यूस जे आहे ना सर, आपण लहान मुलापासून तर वृद्ध वयापर्यंत नक्कीच देऊ शकतो. घेण्याचे प्रमाण थोडं कमी जास्त, जसं मुलाचं वय आहे तेवढे ml ने आपण त्यांना कोरं पण देऊ शकतो लहान मुलांना. पण आपल्यासारख्यांनी पहिले 8 दिवस बिना पाण्याचं घ्यायचं आणि त्यानंतर 9व्या दिवशीपासून काचीचा ग्लास घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये 60 ml पाणी टाकणं गरजेचं आहे आणि 15 मिली लिक्विड टाकणं. असा हा अमृत ज्यूसचा सेवन करण्याची पद्धत आहे, म्हणजे घेण्याची पद्धत आहे. आता सर तुम्ही बोलले डायबोजी विषयी. हे जे डायबोजी आहे आपलं, जे डायबोजी आहे हे आपल्याला शुगरसाठी स्पेशली सरांनी आपल्या शुगर मुक्त करण्यासाठी याचं सेवन पण सकाळी आपण 30 मिलीचा डोस घेणं गरजेचं आहे. हो, हा 15 मिलीचा आहे आणि हा 30 मिलीचा आहे. आपण काय करतो, पेशंटला देताना आपण 6 बॉटल देतो. 6 बॉटल 3 महिन्याचा कोर्स का देतो, का त्याची जी शुगर आहे 200च्या पुढं असेल, 200, 250, 300, 500, 600 किती असू द्या, त्या शुगरसाठी आपण काय करतो, पहिल्या 2 बॉटल आपण घेताना 30 mlच्या घ्यायला सांगतो आणि नंतरच्या 2 बॉटल 15 mlनी आणि शेवटच्या 2 बॉटल 10 mlनी. असा 3 महिने कंटिन्यू कोर्स त्यांना जातो. पण हे घेतल्यानंतर त्यांची शुगर 500 असन, 600 असन, तर शुगरसुद्धा मेंटेन होते. म्हणजे तुम्ही 21 दिवसानंतर रिपोर्ट काढू शकता की तुमच्या शुगरमध्ये काय बदल झाला. कमीत कमी तेवढा वेळ त्यांना द्यावाच लागतो. 21 दिवस 2 झाकण पाणी आणि 30 मिली डायबोजी असं 2 वेळा घेणं गरजेचं. सकाळी आनिशापोटी घेणं गरजेचं आहे आणि डायबोजी रात्री झोपताना. आणि आर्थो आहे आपल्याकडे, त्यानंतर बरेच काय ऑइल्स आहेत. आता हे डायबोजी आपण वेट लॉस साठी पण सांगतो. वेट लॉस पण त्याचं सजेशन आहे. म्हणजे आपल्या रिलायन्स अमृत ज्यूस याच्यामध्ये हे सप्लिमेंट प्रोडक्ट आहे. अमृत ज्यूस आपलं मदर प्लॅन प्रोडक्ट आहे आणि आपलं डायबोजी हे आपलं मेन प्रोडक्ट आहे. ते डायबोजी हे सप्लिमेंट. हे जे अमृत ज्यूस आहे हा मेन प्रोडक्ट आहे, हा तर घ्यावाच लागतो. म्हणजे मदरबोर्ड, म्हणजे कुठल्याही गोष्टीला हे घेऊनच जावं लागतं. आणि समजा तुम्हाला आता आजार कोणता आहे त्याच्यावरती मग एक सप्लिमेंट घ्यावं लागते. जसं की तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डायबोजी आहे, किंवा तुमचं जॉईंट्स दुखत असतील तर त्याच्यासाठी आहे वेगळं आहे, किंवा लेडीज प्रॉब्लेम असेल तर लेडी लाईफ केअर आहे. मग हा आणि प्लस तो असं घ्यावं लागतं. तर इथे पण आहे बघा अर्थोजी जे सरांनी आता सांगितलं त्यांच्या आईसाठी दिलं होतं आपण. अर्थोजी आईला दिलं होतं गुडघ्यांसाठी. आईचे गुडघे कमी आलेत असं म्हणत नाही पूर्णपणे आलेत, पण कमी आलेत.
पण राहतील कंटिन्यू केलं तर. नक्कीच कारण आता सर, मला 1 महिना 100% पण नाहीये झालेलं तो औषध घेऊन. येस सर. आणि अजून हे आर्थोजी जे आहेत आपल्या हाडांचे जे ऑइल कमी होतं गुडघ्यांचं कमरेचं त्याच्यासोबत त्याच्यासाठी हा चांगला रिझल्ट देऊ शकतो. जे कॅल्शियम दिवसभरामध्ये लागतं हे पूर्णपणे कॅल्शियम द्यायचं ते काम करतं. आणि मी आता आपण एखाद्या पेशंटला 6 बॉटल रेफर करतो देतो. याच्यातून लास्ट टाइम त्या सरांनी असं सांगितलं होतं की जर 6 बॉटल जर आपण 1 टाइम खरेदी केल्या तर आपल्याला आपल्या कंपनीमध्ये एक आय डी क्रिएट होतो. येस बरोबर. आणि आय डी क्रिएट झाल्याच्या नंतर आपण कंपनीचा मेंबर पण बनतो. बरोबर. येस सर. टीम हो मेंबर. सर. आणि आपल्याला ह्या बॉटल्सचा ह्या औषधाचा ह्या अमृत ज्यूसचा फायदा झाला, आपला आजार बरा झाला तर आपण आपल्या पाहुणाऱ्याला मित्रांना शेजारी पाजारी सगळ्यांना सांगतो. जर तुमच्या थ्रू जर इतरांनी त्या बॉटल्स घेतल्या तर त्याच्यामध्ये तुमची आय डी क्रिएट झाल्यामुळं तुम्हाला सुद्धा त्याचा बेनिफिट होऊ शकतो 2 पैशाचा. म्हणजे समथिंग जे काय असेल तर त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? सर त्याबद्दल तर असंच सांगेन की सर्वात प्रथम ज्यांनाही हा बिझनेस आवडन नक्कीच आवडणार आहे अशी अपेक्षा करते. आणि मी इथं स्क्रीनवरती नंबर देतोय बघा. तुम्हाला जर अधिक क्वेश्चन असतील, समजत नसेल किंवा मनातले काय प्रश्न विचारायचे असतील कमेंटमध्ये पण सांगा आणि ह्या नंबरवरती फोन करून पण तुम्ही विचारू शकता. तर प्लॅन समजून घेऊया. नक्की आपल्याला आजार बरा करण्याबरोबर आपण याच्यातून थोडासा छोटासा बिझनेस, छोटा म्हणण्यापेक्षा खूप मोठा बिझनेस कसा करू शकतो मॅडमकडून समजून घेऊ. येस सर. येस सर. सर सगळ्यात प्रथम मी नक्कीच डिस्ट्रीब्युटर जे आहेत त्यांना हेच सांगू शकते की सर्वात प्रथम त्यांनी प्रोडक्ट यूज करावं. बरोबर. कारण की प्रोडक्ट जर यूज केलं तर ह्या बिझनेसमध्ये काम करण्याचा आनंदच वेगळा असतो. बरोबर. स्वतः आधी रिझल्ट घेतला तर तो लोकांना कॉन्फिडन्सली सांगू शकते की नाही बाबा मी हा रिझल्ट घेतला आहे आणि ह्या आजारावरती 100% उपयुक्त आहे. नाहीतर ह्यांनी सांगायचं आणि मी बोलायचं किंवा मी सांगायचं आणि त्यांनी बोलायचं असं नाही आहे. वैयक्तिक रिझल्ट घेतल्याशिवाय हे समोर तुम्ही सांगूच नका. मॅडम वैयक्तिक रिझल्ट घेतलाय. तुम्ही लास्ट व्हिडिओ माझा बघितला असेल 1 महिन्यापूर्वीचा. मी 6 बॉटल्स खरेदी केल्या होत्या. त्याच्यामध्ये आम्ही कधी कंटिन्यू केलं नाही, कधीतरी प्यायचो, आम्हाला त्याचं काय जाणवलं नाही. पण आमच्या आईनं कंटिन्यू केलं, तिची बॉटल पण संपली, थोडीच राहिली या 1-2-4 दिवस जायला अशी, आणि त्याचे गुडघे आता कमी आलेले आहेत. तर ते एक अनुभव आला आमच्या घरामध्ये. येस सर. येस येस सर. हे आता जसं मी आता बोलले की सर्वात प्रथम प्रोडक्ट यूज करणं आहे. प्रोडक्ट यूज केल्यानंतर आपला कॉन्फिडन्सही वाढतो. बरोबर. आणि सर याच्यात आपण म्हणतो ना एक दुवा आणि 2 पैसा पण आपल्याला हेल्थ पण आणि वेल्थ पण ह्या दोन्ही गोष्टी इथं भेटतात. बरोबर. हेल्थ तर आपल्याला पहिलं प्रोडक्ट यूज करणं आहे. प्रोडक्ट यूज केल्यानंतर आपल्याला 2 पैसा याच्यातून कशा पद्धतीने येतो सर त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. सर ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये 6 बॉटल खरेदी करतो त्यावेळेस खरेदी केल्यानंतर कंपनीचं जे रूल आहे, तुम्ही जर डिस्ट्रीब्युटर होत नाही आहे कंपनीचे, पण तो कंपनीचा रूल असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला 6 बॉटल खरेदी करायचे असतात, आपल्या एका बॉटलची जी हेल्थवर आपल्या 5 ते 6 बॉटल आहे त्या प्रत्येक हेल्थच्या बॉटलवर 1850 रुपये MRP आहे सर. आणि ते 1850 रुपये MRPने जर तुम्ही खरेदी करायला गेलात तर तुमचा 11,100 रुपये खर्च होतो सर. पण ज्यावेळेस तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर म्हणून जर जॉईन होताय, कंपनीचे जर तुम्ही जॉईनिंग करताय, तर तुम्ही ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट देऊन रजिस्ट्रेशन करता त्याच वेळेस तोच डिफरन्स आहे 11,100 रुपयाचा, तोच डिफरन्स तुम्हाला 6,192 रुपयामध्ये बसतो. म्हणजे तिथं कंपनीने तुम्हाला 45% डिस्काउंट दिलेला आहे. हा तुमचा रिटेलमधला इन्कम असणार आहे. रिटेलमध्ये जेव्हा तुमची 1850 रुपयाची जी बॉटल आहे, आपली कंपनी 4 प्रकारचे आपल्याला इन्कम देते. पहिला इन्कम आहे आपला रिटेल इन्कम, नंतर मॅचिंग बोनस इन्कम आहे आपला सर, आणि तिसरा इन्कम आहे आपला SBI म्हणजे स्पॉन्सर बोनस इन्कम आहे. आणि आपला सगळ्यात शेवटचा इन्कम आहे सिंगल लेग म्हणजे 1 लेग सुद्धा कंपनी तुम्हाला इन्कम देते. सर पहिला आपण त्याच्यामध्ये बघूया रिटेल इन्कम. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपले 1850 रुपये किंमत आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये तुमच्या ID ओपनिंग करता त्यावेळेस तीच किंमत तुम्हाला 6,192 रुपयात बसते. म्हणजे कंपनी तुम्हाला तिथं 45% डिस्काउंट देते. आणि रिटेल इन्कममध्ये असं आहे की सर तुम्ही जी बॉटल 1850 रुपये आहे ती मार्केटमध्ये तुम्ही त्या पद्धतीने सेल करू शकता, त्यामागचा तुमचा रिटेल इन्कम निघणार आहे. आपल्याला तीच बॉटल 1,032 रुपयाला बसते. बरोबर. म्हणजे तिथं जवळजवळ तुमचा 818 रुपयाचा फायदा पण होतो.
आणि मग जर तुम्ही दिवसाला एक जरी सेलिंग केली तसा तसा तुमचा तो फायदा होणार. होऊ शकतो. हा झाला तुमचा रिटेलमध्ये इन्कम. तुम्ही 1500 रुपयाला सेल करा, 1700ला करा, 1850ला करा, तुमच्या मनाचा प्रश्न आहे. तो सिंगल बॉटल मागचा इन्कम कसा घ्यायचा. त्यानंतर सेकंड इन्कम आहे सर आपला MBI म्हणजे मॅचिंग बोनस इन्कम. मॅचिंग बोनसमध्ये असं आहे की ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग करता त्यावेळेस कंपनीला तुम्ही 6192 रुपये भरता. कंपनी तुम्हाला 6 बॉटल देते. तुमचा आणि कंपनीचा काही संबंध नसताना सुद्धा कंपनी तुमचा ID ओपनिंग करून देते. म्हणजे रजिस्ट्रेशन होते तुमच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक घेतलं जातं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा ID ओपनिंग होतो त्यावेळेस तुमची तिथं कामाला सुरुवात होती. देन जसं तुम्ही सुरुवातीला घरी यूज करणं, मग 2 लोकांना सांगितलं, मग तुम्ही तुमच्या 2 लोकांना सांगितलं, त्यांनाही तुम्ही बॉटल सेलिंग केल्या. 6192 रुपयांनी 6 बॉटल 2 लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवल्या. त्या 2 लोकांचा बेनिफिट तुम्हाला सर एक पेअर तिथं मॅचिंग होते. आपला मॅचिंग बोनसचा इन्कम मधला आहे. एक पेअर मॅच झाल्यानंतर सर तुम्हाला कंपनी 450 रुपये पे आउट देते. इन्कम टॅक्स कटिंग होण्यासाठी सर कटिंग होऊन 427 रुपये अकाउंटला जमा होतात. जसं जसं तुमच्या पेअर वाढणार सर तसं तसं तुमचा मॅचिंग इन्कम वाढणार. मग तुम्ही एक पेअरला तुम्हाला 450 भेटताय, 2 पेअर केल्या तर 900 भेटणार आहे. जसं जसं तुमचं पेअरचं मॅचिंग वाढेल तसं तसं तुम्हाला तो इन्कम मॅचिंगमध्ये भेटून जाणार. आणि मॅचिंगमध्ये सर आपण जर 156 पेअर जर आपल्या मॅच झाल्या तर सर कंपनी 70,000 रुपये पे आउट देते. म्हणजे कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 70,000. म्हणजे विकली 70,000 सुद्धा कंपनी देऊ शकते सर तुम्हाला. म्हणजे एक व्यक्ती तुम्हाला देऊ शकतो सर तेवढं. बॉटल विकली नाही विकली म्हणजे आठवड्याला 70,000 रुपये कंपनी देऊ शकते. नक्कीच. म्हणजे अशा पद्धतीनं सांगायला गेलं तर याच्यामध्ये भरपूर खोल गोष्टी आहेत, पण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण गोष्ट होणार नाही आहे. त्याच्यामुळे मी काय केलं आहे, ह्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही फोन करा, अधिक माहिती जाणून घ्या. जर तुमच्या घरामध्ये कोणाला आजार असेल तर या अमृत ज्यूस नक्की घ्या. आणि तुम्हाला याच्यातून 2 पैसे कमवायचे असतील तर सर याच्यामध्ये मी एक पण बोलू शकते. जसं आपण मॅचिंग इन्कम सोबत बोललो आणि सगळ्यात बेस्ट इन्कम आपला SBI आहे सर. SBI म्हणजे स्पॉन्सर बोनस इन्कम. तुम्ही जर 6192 रुपयांनी जर जॉईनिंग करताय तर तुम्हाला जे तुमच्यासोबत जे जुडणारे लोक आहेत त्यांचा 50% म्हणजे 50% इन्कम येतो. आणि तुम्ही जर स्वतः 3 आयडीनी जर जॉईनिंग करताय म्हणजे 3 आयडी म्हणजे काय की 18,576 रुपये आपल्याला खर्च होतो. 3 आयडीनी जर तुम्ही जॉईनिंग केली तर खालचा जो व्यक्ती आहे सर येणारा तुमच्यासोबत काम करणारा व्यक्ती आहे त्याचा इन्कम आपल्याला 100% भेटतो. मग सर याच्यामध्ये असा फायदा आहे की ज्यावेळेस तुम्ही ट्रायंगलनी म्हणजे 3 आयडीनी जॉईनिंग करता त्यावेळेस तुम्हाला 100% इन्कम कंपनी देते सर. आणि नंतरचा शेवटचा इन्कम सिंगल लेग आहे सर. एक लेगनी जरी तुम्ही काम केलं तरी एक लेग तुम्हाला कंपनी इन्कम देऊ शकते. तो म्हणजे तुमचा स्पॉन्सर बोनस इन्कम सर. म्हणजे बरेचसे असे गैरसमज होते की 2-2 लेगनी एक लेग जर बंद पडली तर एक लेगनी आपल्याला इन्कम येत नाही सर. आणि तो इन्कम याच्यामध्ये थांबत नाही सर, पण तोच इन्कम SBI मध्ये तुम्हाला स्पॉन्सर बोनसमध्ये भेटून जातो सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, आपण ज्यावेळेस एखादा जॉब करतो आपल्याला 1 महिनाभर लागतो की आपल्याला पेमेंट येण्यासाठी थांबतो आपण. पण सर इथं विकली पेमेंट आहे. विकली म्हणजे कसं आपलं रविवारपासून कामासाठी सुरुवात होते सर आणि शनिवारी रात्री 12 पर्यंत आपली क्लोजिंग होते. जे आठवडाभराचं काम आहे आपण तिथं टाकून देतो आणि रविवारी आपल्या ऑफिसला सुट्टी असते आणि सोमवारी आपल्याला अकाउंटला पैसे जमा होतात. म्हणजे एका महिन्यामध्ये आपण कमीत कमी 4 वेळा पेमेंट घेऊ शकतो सर. घेऊ शकतो. म्हणजे पेमेंट घ्यायचं का नाही घ्यायचं आता हे तुमच्या हातामध्ये आहे. कारण बघा आपण असं जरी दवाखान्यामध्ये गेलो नॉर्मली सर्दी खोकल्यासाठी तरी 100-500-1000 रुपये तरी घालून येतो आपण. आणि आपण सर्दी खोकल्यासाठीच नाही, चांगला मोठा आजार झाला तर दवाखान्यात जातो, 2-4 हजार रुपये असे कुठं जात नाहीत आपले. त्याच्यामुळे तुम्ही एकदा जरी घरामध्ये असणं गरजेचं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. माझ्यासुद्धा घरामध्ये आहे, आम्ही रेग्युलरली घेतो या. आणि आता मी पूजाला ताकीद देऊन सांगतो, पूजा आहे तिथं कॅमेऱ्याच्या मागे बसली, रेग्युलर घ्यायचं. फक्त ही डायबोजी नॉर्मल आहे ना, आता याच्यामध्ये कारले वगैरे वापरले त्यामुळे थोडंसं कडू लागतं, पण हा हानिकारक नाही आहे. चांगलाच आहे. ती कडू लागतं म्हणून ती पित नाही. सर याचं एक उदाहरण मी सांगते. माझ्या सासूबाईंसाठी मी यूज केलं होतं. त्यांना डॉक्टरांनी 550 हायपर शुगर झाली होती. म्हणजे पहिल्यांदाच त्यांना डिटेक्ट झाली. एक 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे सर.
त्यांना मी हे डायबोजी चालू करा म्हटलं, म्हणे नाही मला डॉक्टरांच्या गोळ्या खाऊ दे म्हणे. भलत्या 5 ते 6 गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरांनी. त्यांनी खाल्ल्या 8 दिवस त्यांनी पुन्हा चेकअपला गेल्या, शुगर कुठेही हल्ली नाही. म्हटलं आता माझं थोडंसं ऐका, तुम्ही हे चालू करा. हे चालू केल्यानंतर सर त्यांची 8च दिवसात 550 शुगर 180 वर आली. आणि त्याच डॉक्टरांनी 1 महिन्यानंतर त्यांच्या टोटली गोळ्या बंद केल्या. आता एकच गोळी त्यांनी ठेवलेली आहे, अर्धी एखाद्या वेळेस त्यांना वाटलं तर ते घेतात. येस सर, अशा पद्धतीने मी रिझल्ट घेतलेले आहेत भरपूर सर. आणि खूप आनंद वाटतो की हा प्लॅटफॉर्म माझ्यापर्यंत आलाय. आणि माझा हा प्लॅटफॉर्म दाखविणारे माझे ग्रेट गुरु आहेत, मनोजी शिंदे सर असतील, प्रवीण सर असतील, अजित कापडे सर असतील, आमचे दत्ताजी मांडे सर, तौर सर, आणि सगळ्यात मोठे माझे भाग्यविधाता म्हणजे आमचे रियांश कंपनीचे जे CMD सर आहेत, मधुकर जाधव सर, आणि MD मॅडम आहेत पूजा जाधव मॅम. यांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी हा प्लॅटफॉर्म माझ्यापर्यंत आणला आहे. आणि आज मी इथपर्यंत तुमच्यापर्यंत आलेत, आणि ह्याच व्हिडिओद्वारे असं सगळ्यांचे मी खूप आभार मानते. आता एक जाता जाता आपण मॅडमचं एक इन्कम जाणून घेऊया, किंवा यांच्या थ्रू किती बॉटल्स गेल्या किंवा किती यांच्या अंडरला ऑडियन्स आहेत, ह्या गोष्टी थोडक्यात जाणून घेऊ. मॅडम सांगू शकता का? जर परमिशन असेल तर सांगा. नाही, काही प्रॉब्लेम नाही सर, सांगू शकते. आतापर्यंत तुम्ही किती पेमेंट घेतला, किंवा तुम्ही आता मला मगाशी बोलता बोलता म्हणले क्रूजला जायचं आहे, क्रूज म्हणजे मोठं समुद्रातलं जहाज. जर तुम्ही रियांश अमृत ज्यूस टीमकडे जॉईन झाला तर त्याच्या काय काय टप्पे असतात, ते टप्पे कंप्लीट जर केले तुम्हाला तर फॉरेनसाठी एक ट्रिप भेटते, तुम्हाला क्रूज ट्रिप भेटते, तुम्हाला भरपूर काय आहे याच्यामध्ये. मॅडम थोडक्यात 2 मिनिटात आम्हाला समजावून सांगा आणि तुमच्याबद्दल तर सांगा. येस सर, ज्यावेळेस सर मी जॉईनिंग झाले त्यावेळेस माझ्या 2.5 ते 3 वर्षापूर्वीचा माझा अनुभव सांगते. ज्यावेळेस मी स्टार्टअप केलं त्यावेळेस सर मला 550 रुपये पे आउट आलं, जसं मी तुम्हाला इन्कम मध्ये जसं सांगितलं. आणि तसं मी सांगितलं की आमचा विकली पे आउट असतो, म्हणजे आठवड्याचा इन्कम येत असतो. आता माझा जवळजवळ 1 ते 1.25 लाखापर्यंत जातो. मंथली नाही, आठवडा. विकली. अरे विकली आठवडा. बघा विकली म्हणजे आठवड्याला. अगं बाबा. आणि महिन्याचा मी कमीत कमी 4 ते 4.5-5 पर्यंत माझा 5 लाखापर्यंत इन्कम जातो. म्हणजे 2.5 वर्षामध्ये एवढी ग्रोथ केली. तर आता जसं तुम्ही तुमच्या सिनियरांची नावं घेतली त्यांच्यामुळे तुम्हाला हा प्लॅटफॉर्म भेटला इथपर्यंत. येस सर. आता मी माझ्या जर्नीमध्ये 2 वर्षांनी मी तुमचं नाव घेणार की? येस सर, येस नक्कीच. माझ्या घरी आल्या होत्या, सारिका मॅडम आल्या होत्या, त्यांनी असा प्लॅन समजावून सांगितला आणि मी स्टार्टअप केलं. आणि आता 2 वर्षानंतर मी सुद्धा एवढ्या लाखोमध्ये इन्कम घेतोय रियांश अमृत ज्यूस थ्रू. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा इन्कम घ्यायचा असेल, असं नाही आहे की हे अमृत ज्यूस म्हणजे फेल जाणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ही काळाची गरज आहे, असणं तुमच्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि याच्याबरोबर आपल्याला जर इन्कम पण भेटत असेल, बिझनेसचं साधन भेटत असेल, तर काय वाईट आहे 6,200 रुपये तुम्हाला असे इकडे तिकडे तुम्ही मेकअपवरती खर्च करत असाल. तर तुम्ही तुमचे आयुष्य बदलण्यासाठी जर खर्च केले तर तुमचं सुद्धा कुठंतरी आयुष्य बदलून जाईल. माझ्यासारखं नाही, माझं बदलेल अजून मॅडम सारखं म्हणू आपण. सरांचं पण नक्कीच बदलणार आहे. आणि याच्यासोबत मित्रांनो हे सांगायला आवडेल मला की जे आपलं सर म्हटले, मी आमची मगाशी चर्चा चालू होती क्रूजवर जायचं. जे आमच्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर म्हणजे भारताच्या बाहेरच्याही आपल्याला टूर देते कंपनी, आणि डोमेस्टिक म्हणजे आपल्या भारताच्या मधल्या पण टूर देते. आत्ताच आमची क्रूज लागलेली आहे, त्या क्रूजसाठी आम्ही कोर्डेलिया क्रूज आहे मुंबईमधनं. आत्ता आम्ही 6 तारखेला जातोय. आणि याच्या अगोदर आम्ही थायलंडला जाऊन आलोय सर, आणि त्याच्या आधी आम्ही दुबईला जाऊन आलो. म्हणजे इंटरनॅशनल टूर पण. हो. नाही, युद्धात नाही, आम्ही आता जाऊन आलो. आता पुन्हा आमची दुबईची टूर आहे, तिथलं वातावरणानंतर शांत झाल्यानंतर. येस, अशा ही टूर कंपनी देते. म्हणजे सगळं हसून खेळून आहे सर, याच्यात एन्जॉय करून पण आहे, हेल्दी राहून तुम्ही सगळ्या गोष्टी पैसे कमवून पण टूरचा आनंद घेऊ शकता, तो फक्त रियांश अमृत ज्यूस घेऊनच. तर मित्रांनो, चला मॅडम, आता धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आले. थँक्यू सो मच सर. 2 गोष्टी आमच्या ऑडियन्सला समजावून सांगितलं. आणि अधिक माहितीसाठी मी स्क्रीनवरती नंबर नाव वगैरे देतोय, तिकडं फोन करा तुम्ही. आणि तुमचे काय मनातले क्वेश्चन असतील तर फोनवरती विचारा. आणि रियांश अमृत नक्की एकदा घ्या. धन्यवाद. येस सर, थँक्यू सो मच सर. धन्यवाद.